हॅलो, कृष्णप्रिया फॅशनमध्ये सर्व मैत्रिणींचं खूप खूप स्वागत करते. आज आपण खूप सुंदर अशी समोसा स्लीव्ज डिझाईन पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा अस्तर उलट सोयीच्या फॅब्रिकवरती ठेवून अस्तर जोडून घ्यायचं आहे. आता दाबटीप देऊन घ्यायची आहे. आता त्याच्यावरती एक टीप मारून घ्यायची आहे. आणि आता साईडनी अस्तरला एक एक टीप मारून घ्यायची आहे. खूप सोपी आणि कमी वेळामध्ये तयार होते ही डिझाईन आणि खूप सुंदर दिसते. आता साईडचं राहिलेलं फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे. आता इथे मी 8 इंचाची लांबीला आणि रुंदीला 8 इंचाची पट्टी कापड घेतलेलं आहे. तुमच्याकडे जेवढा कपडा असेल तेवढा तुम्ही घेऊ शकता. 9 इंचाची, 10 इंचाची. आता इथे माझ्याकडं जेवढं फॅब्रिक होतं त्याच्यामध्ये मी केलेलं आहे. तर 8 इंचाची पहिली, दुसरी 7 इंचाची घेतलेली आहे आणि तिसरी 6 बाय 6 इंचाची घेतलेली आहे. लांबीला आणि रुंदीला सेम घ्यायचं आहे म्हणजे त्याचा त्रिकोण तयार होईल असा. आता शेवटची 5 इंचाची घ्यायची आहे. तुमच्याकडे जेवढे कापड असेल तेवढे तुम्ही घेऊ शकता. आता इथे 2 फोल्ड मारून घ्यायचे आहेत म्हणजे त्रिकोण बनवून घ्यायचा आहे आणि जी ओपन साईड आहे त्याला टिप मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे परत दुसरा सुद्धा कापड घ्यायचा आहे आणि बरोबर सुलट बाजूची घडी घालायची आहे. कधी कधी काय होतं, उलट आणि सुलट कपडा कळत नाही, तर त्याच्यासाठी अगोदरच त्याच्यावरती मार्क करून ठेवायचं म्हणजे उलट कुठला आणि सुलट कुठला पार्ट आहे हे कळतं. आता इथे मी 4 समोसे बनवून घेतलेले आहेत. तर 4 आपले तयार होतील. आता ते मेन फॅब्रिक तुम्हाला घ्यायचं आहे.
सॉरी आपली स्लीव्ज आपल्याला घ्यायची आहे आणि त्याचा मधला सेंटर काढून घ्यायचा आहे, म्हणजे मध्ये एक लाईन मारून घ्यायची आहे. आता तुम्हाला बरोबर त्याचं टोक मधल्या सेंटरवरती सेट करून घ्यायचं आहे, ठेवून घ्यायचं आहे. वाटल्यास तुम्ही टाचणीही लावू शकता. आता इथं मी मागची बाजू जी आहे असते आपली दंडघेराची, तिथे जी समोशाची जी ओपन साईड होती ती मी त्या बाजूला ठेवलेली आहे आणि जी बंद बाजू जी होती त्रिकोणाची ती पुढच्या बाजूला घेतलेली आहे. पुढच्या बाजूला हात केला की ते जास्त असं वरती आल्यासारखं होतं, म्हणून ते मागच्या साईडला घेतलेलं आहे. आणि आता चारही समोसे असे ठेवायचे की त्याचं अंतर एकसारखं आलं पाहिजे. तर 1.5 इंचाचं अंतर मी ठेवलेलं आहे. तिन्ही समोशांमध्ये 1.5 इंचाचा गॅप ठेवलेला आहे. आता बरोबर मध्यभागी त्याच्या टोकांवरती टीप मारून घ्यायची आहे. आता तिथनं परत एकदा वरच्या साईडला टीप मारून घ्यायची आहे. तुम्हाला जर वाटलं की पुढचं कापड जर जास्त वरती तरंगते तर तुम्ही तिकडे सुद्धा टीप मारू शकता. आता साईडला एक टीप मारून घ्यायची आहे. जे आपलं एक्स्ट्राचं फॅब्रिक राहिलंय ते कट करून घ्यायचं आहे. आता जे तयार झालेली आहे डिझाईन त्याच्यावरती तुम्ही मोती अटॅच करू शकता किंवा दुसरं काही अटॅच करू शकता. आता मी एक इथे खाली लेस लावून घेत आहे. मी बॉर्डरच्या वरच्या बाजूला लेस लावत आहे. आता वरच्या बाजूलाही एक टीप मारून घ्यायची आहे. आता ग्लू लावून घेत आहे मी. हा 700 ग्लू आहे. तर याने मोती वगैरे लावल्यास बिलकुल निघत नाही.
तर इथे मी टिकलीस जे आहेत तर टिकल्या स्टोन चिकटवत आहे. तर ते लावून झाल्यानंतर खूप सुंदर अशी डिझाईन दिसत आहे. तर आता इथे मागे गोल गळा स्टिच केलेला आहे आणि लेस लावलेली आहे आणि हाताला बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी डिझाईन दिसत आहे. थँक यू फॉर वॉचिंग.